मी सरिता कौशिक. तुमच्या हक्काच्या झिरो आवरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या झिरो आवरमध्ये पुढचा 1 तास आपण करणार आहोत महाराष्ट्र हिताची चर्चा. आज महाराष्ट्राच्या राजकारणात आला आहे परत एक नवा ट्विस्ट. कहाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत संघर्षाची. 2 जुलै 2023ला अजित पवारांनी आपली वेगळी वाट धरली. काही सहकाऱ्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली आणि शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. खरं तर त्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष होईल असं वाटलं होतं. मात्र तसं होताना दिसत नव्हतं, कारण दोन्ही नेत्यांनी एखादं उदाहरण सोडलं तर गेल्या 2 महिन्यात एकदाही एकमेकांवर जोरदार टीका केली नाही. उलट दोन्ही नेत्यांमध्ये संवाद सुरूच होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. शिवाय मवियामध्येही कुजबूज सुरू झाली होती. बहुतेक हा संभ्रम आता संपण्याची शक्यता आहे. त्याचे कारण आहे शरद पवारांनी दिलेला एक इशारा आणि त्यावर अजित पवारांनी घेतलेले 3 निर्णय. ते निर्णय काय आहे ते मी सांगते. खरं तर अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून शरद पवार हेच आमचं दैवत आहेत असंच म्हणत आहेत. शिवाय त्यांच्या सभांमधल्या पोस्टर्सवरही शरद पवारांचाच फोटो केंद्रस्थानी दिसायचा. म्हणूनच की काय शरद पवारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांप्रमाणेच एक इशारा दिला. जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आपला फोटो न वापरण्याचा आदेश दिला आणि राज ठाकरेंनीही तो पाळला. अगदी तसाच इशारा शरद पवारांनी दिला. त्याला कायद्याची जोडही दिली आणि तोच संघर्ष चिघळण्याआधी अजित पवार गटानं घेतला आहे आपला पहिला निर्णय. खबरदारी म्हणून शरद पवारांचा फोटो न वापरण्याच्या सूचना आता अजित पवारांनीच कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पवारांनी आपल्या सभा सुरू केल्या अजितदादा समर्थकांच्या बालेकिल्ल्यात. तर दादांनीही घेतला महत्वाचा दुसरा निर्णय. त्यासाठी खुद्द अजित पवार मैदानात उतरलेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या सांगलीत पक्ष बांधणीचं काम आपल्या खांद्यावर घेतलंय. दादा सरकारमध्ये सामील झाले आणि बारामती फुटू नये म्हणून की काय ना शरद पवार न सुप्रिया सुळे आणि न अजित दादा कोणीही पहिला 1 महिना बारामतीला गेले नाही. मग शरद पवार यांनी बारामतीत पाऊल ठेवले. नंतर काही दिवस आधी सुप्रिया सुळेही गेल्या आणि हे बघता तब्बल 2 महिन्यांनी अजित पवारांनी घेतला हा तिसरा निर्णय. त्यानुसार शनिवारी अजितदादा नुसते बारामतीत जाणारच नाहीत, तर त्यांचे जय्यत स्वागत होणार, सत्कार होणार आणि रॅलीही होणार. त्यामुळे आता उपस्थित होतोय तोच प्रश्न जो आम्ही तुम्हाला विचारलाय. प्रश्न बघायला जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, शपथविधीनंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत जाणार, होणार जाहीर सत्कार. बारामती कोणाची, शरद पवारांची की अजित पवारांची? तुम्हाला सांगायचं होतं. नुकताच अजितदादांच्या बीडच्या सभेचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात देखील शरद पवार यांच्या फोटोच्या व्हिडिओमध्ये वापर करण्यात आलेला नाहीये. पण खरं लक्ष आहे ते बारामतीवर, जिथे सत्तेत सामील झाल्यावर दादा या शनिवारी परतणार आहेत. त्यासाठी बारामतीमध्येही जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी बारामतीत कशी तयारी सुरू आहे पाहूयात. काकांचं झालं, आता दादांचं ठरलं. पवारांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बारामतीत अजित पवार जाहीर सभा घेणार आहेत. अजित पवारांचा पहिलाच बारामती दौरा असणार आहे. कसब्याच्या कारभारी सरकारला येतील तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि तिथून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. ती मिरवणूक गुणवडी चौक, गांधी चौक, सुभाष चौक आणि भिगवण चौकात येऊन ज्या ठिकाणी आपण उभा आहे या शारदा प्रांगणामध्ये
सभा होणार आहे. खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये एक उत्साह त्या ठिकाणचित आहे आणि दादा आमचं जे आराध्य दैवत आहे मयुरेश्वराच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी दर्शन घेऊन अभिषेक करून या ठिकाणी बारामतीमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. अजित पवारांच्या बारामती दौऱ्याची सुरुवात मोरगावच्या गणपतीला अभिषेकानं होईल. त्यानंतर बारामती शहरातून अजित पवारांचा रोड शो असेल. त्याच दरम्यान बारामतीच्या शारदा प्रांगणात अजित पवारांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळाला. बारामतीत मात्र अद्यापपर्यंत हा संघर्ष दोन्ही गटाकडून टाळण्यात आला आहे. परंतु नागरी सत्काराच्या निमित्तानं अजित पवारांकडून बारामतीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे आणि ते शरद पवारांना बारामतीच्या मैदानात दिलेलं आव्हान मानलं जाणार आहे. शारदा प्रांगणमध्ये पवार कुटुंबियांनी आतापर्यंत अनेक कार्यक्रम घेतलेत. मात्र शनिवारी होणारा अजित पवारांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम म्हणूनच वेगळा ठरणार आहे. आता याच दौऱ्यातून पवार कुटुंबातील फूट बारामतीच्या लोकांसमोर येईल आणि त्यामुळे लोकसभेसह विधानसभा निवडणुकांवरही परिणाम दिसू शकतो. ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत आणि आता त्यांनी पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्याची कंप्लेंट आम्ही स्पीकर साहेबांकडे महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दिलेली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट बघतोय. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवारांनी सभांचा सपाटा लावलाय. हा संघर्ष आता होम ग्राउंडवर दिसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष म्हणजे कुटुंब आहे असे या पक्षाचे नेते आधी सांगायचे. आता पक्ष म्हणून फुटलेलो असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत असे नेते म्हणतायत. आणि म्हणूनच की काय बारामतीमधले पक्षाचे पदाधिकारी एकाच वेळी अजित पवार आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे या दोघांसोबत दिसत आहेत. त्यामुळे शनिवारचं अजित पवारांचं बारामतीमधलं शक्ती प्रदर्शन वरवर पाहता शरद पवारांना आव्हान वाटत असलं तरी ते खऱ्या अर्थाने कौतुक सोहळा ठरण्याची शक्यता आहे. बारामतीच्या राजकारणाचे हे गहिरे रंग आपल्याला इथून पुढे पाहायला मिळणार आहेत. बारामतीहून जयदीप भगतचा मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. त्यामुळे आता बारामतीमध्ये संघर्ष होणार की पवार कुटुंबीय त्यावर तोडगा काढणार हे तर लवकरच कळेल. आता तुम्ही म्हणाल की तोडगा कसा काय, तर त्यासाठी मी तुम्हाला सुप्रिया सुळेंचं आजचंच वक्तव्य ऐकवते. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. पार्टी हॅज नॉट स्प्लिट ॲट ऑल. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे. त्याच्याबद्दल आम्ही त्यांची कंप्लेंट स्पीकरला केलेली आहे आणि प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही स्प्लिट झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. देर इज नो स्प्लिट इन दी NCP. प्लीज पुट दिस ऑन रेकॉर्ड. ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत आणि आता त्यांनी पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्याची कंप्लेंट आम्ही स्पीकर साहेबांकडे महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दिलेली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट बघतोय. सुप्रिया सुळेंनी असं म्हटलं असलं तरी अजित पवार गट आक्रमक झाल्याचं दिसतंय. शरद पवारांकडे जे काही समर्थक आमदार उरले आहेत त्यात थेट जयंत पाटलांना निशाण्यावर घेत अजित पवार गटानं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. म्हणूनच की काय अजित पवारांनी सांगली महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला जयंत पाटील यांचे काही समर्थकही होते. त्यामुळे शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. तर तिकडे कोल्हापुरात शरद पवारांच्या सभेची तयारी सुरू झाली आहे. अजित पवार आमचे नेते म्हणत सुप्रिया सुळेंनी पक्षात फूट नाही असं जाहीर केलं. पण त्याच वेळी शरद पवार मात्र मोदी विरोधकांच्या इंडियाच्या बैठकीचं नियोजन करतायत. तर तिकडे अजित पवार बारामती दौऱ्याची तयारी करतायत. त्यामुळे जनता नक्की काय विचार करते हे जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरेल. त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला.
आजचा आपला प्रश्न होता की शपथविधीनंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत जाणार. होणार जाहीर सत्कार, बारामती कोणाची? उज्ज्वल कुमार म्हस्के यांनी ट्विटरवर म्हटलंय, शरद पवार असो की अजित पवार, शेवटी बारामती ही कोणत्या तरी पवारांचीच असणार. बाबा सोनारडे यांची युट्यूबवरून प्रतिक्रिया आहे, बारामती सामान्य जनतेची नाही, दुसऱ्या कोणाची? गोकुळ वायाळ यांनी म्हटलंय, बारामती सगळ्या बारामतीकरांची. पहिल्या प्रतिक्रियेचीच हीच भावना होती. आदित्य शिंदे यांनी युट्यूबवर म्हटलंय, शरद पवार साहेबांची जागा कोणी घेऊ शकणार नाही. युट्यूबवरूनच दिलीप देशमुख, बारामती कोणाची हे त्या दोघांनाच ठरवू द्या. रमाकांत यांनी युट्यूबवरून म्हटलंय, बारामती हे आम्हा सर्व बारामतीकरांचीच आहे, मात्र बारामतीला खरी ओळख मिळाली ती शरद पवार साहेबांच्याच मुळे, हेही विसरता कामा नये. तुम्ही सेक्रेड गेम्स पाहिलाय का? त्यातल्या नवाजुद्दीन सिद्दीकी सैफला म्हणतो, ये खेल आपसे मुझसे हम सबसे बडा है. तर सध्या जे काही महाराष्ट्रात आणि प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतंय त्याचा घटनाक्रम पाहिला तर जनतेला नक्की काय वाटतंय या परिस्थितीबाबत ते सोप्या भाषेत सांगण्यासाठी नवाजचा हाच डायलॉग परफेक्ट ठरेल. राष्ट्रवादी काँग्रेसमधून वक्तव्य ऐकलीत की कोड सुटण्याऐवजी अजूनच जटिल होत जातं आणि म्हणूनच आजच्या स्थितीचं सखोल विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. अभयजी, आपलं स्वागत आहे झिरो आवरमध्ये. खरं तर एकंदरीत जी परिस्थिती आपण बघतोय त्यात शेवटी अजित पवार आता बारामतीला पोहोचतात आहेत आणि जय्यत अशी तयारी त्यांची सुरू आहे, रॅली करून ते जात आहेत. कसं तुम्ही ह्याचं विश्लेषण कराल? मला वाटतं की राष्ट्रवादीमध्ये खूप पडल्यानंतर सुरुवातीची आतषबाजी होती ती झाली, पण त्यानंतर निश्चितपणे एक समन्वयाचे प्रयत्न सुरू होते आणि एक बहुसंख्य लोकांचा निर्णय पवार साहेबांनीही तो स्वीकारावा या दृष्टीने अजित पवार गटाचे किंवा त्यांच्या बरोबर असणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. पण शरद पवार यांनी आपला आयडिओलॉजिकल स्टँडच्या बाबत कुठलीही तडजोड करायला नकार दिल्यानंतर आणि मला वाटतं की परवा जो पुण्यातल्या एका बैठकीत एक शेवटचा प्रयत्न झाला त्याच्यातही कुठला तोडगा न निघाल्यानंतर मला वाटतं की आता निश्चितपणे कुठल्या तरी निर्णायक भूमिकेपर्यंत या दोन्ही बाजूच्या लोकांना यावं लागणार. म्हणजे एकीकडे मगाशी ज्याचा उल्लेख केला तुम्ही ते महाविकास आघाडीतल्या लोकांनाही शंका वाटायला लागली की तुम्ही नातेसंबंध सांभाळता आणि कार्यकर्त्यांनी एक प्रकारची डोकी फोडायची का? अशा पद्धतीने जर राजकारण होणार असेल तर हे चालणार नाही असं स्पष्टपणे भूमिका घेतल्यानंतर मला वाटतं की आता हे निर्णायक टप्प्यावर आलेली आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये समन्वयासाठी आता दोनच मार्ग होते. शरद पवार आयडिओलॉजिकली कुठलीही तडजोड करायला तयार नाहीत. अजित पवार सत्तेत आलेले आहेत, ते काही परत जाण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे आता दुसरा एकच मुख्य प्रश्न तो म्हणजे पक्षावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणे. म्हणजे बारामती कोणाची हा प्रश्न आहेच आहे, परंतु मुख्य प्रश्न उद्भवणार आहे तो राष्ट्रवादी कोणाची. कारण सगळी लढाई तिथे सुरू होईल आणि मला वाटतं की राज्यभरामधली पक्षाची बांधणी आणि जो पक्षामध्ये अजूनही लोकांच्या संभ्रम आहे की सगळं ठरवून चाललंय का किंवा हे परत लोक एकत्र येतील का, त्या संदर्भात एक निश्चितपणे भूमिका घेऊन आपल्या बाजूच्या लोकांची बांधणी करण्याच्या दृष्टीने मला वाटतं आता दोन्ही बाजूच्या नेत्यांनी निर्णायक पावलं टाकलेली आहेत आणि त्याची सुरुवात बारामतीपासून होते. करिता तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस अजित पवारांनी त्या औट घटकेच्या सरकारमध्ये पहाटेचा शपथविधी झाला होता, तो शपथविधी झाल्यानंतर बारामतीत एक पोस्टर लागलं होतं मोठं बॅनर की आम्ही मोठ्या साहेबांबरोबर म्हणून. ते पोस्टर लागल्या बाजूला अजितदादा समर्थकांनी दुसरं पोस्टर लावायला सुरुवात केली आणि तो संघर्ष बाहेर येऊ नये म्हणून मूळ पहिलं जे पोस्टर लावलेलं होतं तेच काढण्यात आलं आणि संघर्ष टाळण्यात आला. त्याच पद्धतीने यावेळेस सुद्धा 1.5 महिना जवळपास दोन्ही बाजूची नेते मंडळी बारामतीत जायचं टाळत होते, परंतु आता ही लढाई वर्चस्वाची आलेली आहे आणि त्यानुसार सुरू झालंय आणि परवा
सुनील तटकरेंनी एक अतिशय चांगला शब्द वापरला, ते म्हणजे नवे पर्व अजित पर्व. म्हणजे आता पुढचं राष्ट्रवादीचं नेतृत्व हे अजित पवार असणार आहे आणि तीच मला वाटतं भूमिका घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये सगळं कॅम्पेन होईल असं साधारणतः आजचं दिसतंय. आणि त्याच परीक्षेतात मला वाटतं परिपेक्षातून बारामतीच्या या शक्ती प्रदर्शनाकडे किंवा आता बीडमध्ये, येवल्यामध्ये, कोल्हापूरमध्ये जे आता महाराष्ट्रभर होणार आहे त्याच्याकडे बघावं लागेल. खरं तर अभय, एकंदरीत तुम्ही जसं म्हटलं तसं राष्ट्रवादी कोणाची हा टप्पा आता कुठंतरी सुरू झालाय. त्यामुळे नक्की आता आमने सामने ही भूमिका आता हे घेणार. येणारा काळ जो आहे तो तुम्हाला कसा दिसतोय? कारण शिवसेनेमधली फूट जर आपण बघितली तर अगदी सुरुवातीपासूनच गद्दार खोके सुरू होऊन गेलं होतं. मात्र राष्ट्रवादीला त्या दिशेनं जाताना तुम्हाला दिसतंय का राष्ट्रवादी? संघर्ष तर अटळ आहे. कारण असं आहे की शिवसेना आता पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीमधून ज्या जागा लढवणार आहे किंवा ज्या जागांसाठी ते आग्रही आहे आणि तिथे उमेदवारांची शोधाशोध सध्याच्या बंडखोर आमदारांविरुद्ध सुरू आहे, ते पाहता बहुतांश मतदारसंघामध्ये बंडखोरांच्या शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होणार आहे. तीच बाब राष्ट्रवादीच्या बाबतीतही होणार आहे. कारण राष्ट्रवादीचे जे सगळे आमदार आज अजितदादांबरोबर आहेत, तो राष्ट्रवादीचा प्राबल्य असणारा भाग आहे जिथे शरद पवारांचंही अजूनही वर्चस्व निश्चितपणे आहे. हेच भाजपाला हवं होतं का? काय म्हणतात? हेच भाजपाला हवं होतं का? ज्यामुळे भाजपाला सगळ्यात महत्वाची गोष्ट होती, त्यांना ते महाविकास आघाडीचं जे समीकरण जुळलं होतं महाराष्ट्रातलं, जे पोटेंट कॉम्बिनेशन त्यांना खूप लोकसभेच्या दृष्टीने अडचणीचं वाटत होतं. कारण असं आहे की जी मतांची टक्केवारी म्हणजे प्रत्येक वेळेस 3 मताची टक्केवारी रिफ्लेक्ट होते असं नाही, तरी पण या 3 पक्षांचं एकत्र येणं म्हणजे महाविकास म्हणजे भाजपाचं जे एनडीएचं महाराष्ट्रातलं 42चं संख्याबळ आहे त्याच्यात फार मोठा डेंट आला असता. ते त्यांना कुठेतरी बिघडवायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मला वाटतं आणि त्यात ते यशस्वी झाले असं आपल्याला म्हणता येईल. अभय, अगदी शेवटचा प्रश्न मी विचारते की लोकसभेबद्दल आपण बोललात, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांची लोकसभा अजित पवारांच्या समर्थनाशिवाय निघू शकेल का? किंवा एकंदरीतच अजित पवार ज्या पद्धतीनं जिंकतात ते लक्षात घेता काय लोकसभेवर काय परिणाम होऊ शकतो? बारामतीपुरतं बाहेरचा संघर्ष आढळला, पण बारामतीचा एक संघर्ष जरा कंट्रोल्ड कॉन्फ्लिक्ट बनवूया आपण त्या प्रकारचा असू शकतो. कारण असं आहे की मध्यंतरी रोहित पवार यांचे एक स्टेटमेंट आपण बघितलं असेल की बारामतीला अजित पवारांविरुद्ध आम्ही लढणार नाही कोणी, आणि कोणी लढलं तरी तेच निवडून येतील असं ते म्हणाले. आपल्याला ते आठवत असेल की पुढच्या काळामध्ये सुद्धा बारामतीमध्ये साधारणतः लोकसभेच्या वेळेस प्रत्येक वेळेस जी लढाई होती ती शत्रुतापूर्वक होते अशी नाही, अनेकदा मैत्रीपूर्ण लढाया सुद्धा होता. आणि मला वाटतं की लोकसभेला साधारणतः सुप्रिया ताई आणि विधानसभेला अजित पवार असं समीकरण तिथले कार्यकर्ते म्हणा तिथले नक्कीच अत्यंत महत्वाचा हा मुद्दा तुम्ही मांडलात. आमच्या बरोबर आज इथं जॉईन झालात, आपली मतं शेअर केलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. राष्ट्रवादीतला हा गुंता निवडणुका लागल्यानंतर तर आणखी वाढतच जाणार हेही तितकंच खरंय. मात्र अभय देशपांडे म्हणाले त्या पद्धतीनं खास बारामतीची लढत मात्र होऊ शकते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदारांचं कन्फ्युजन दोन्ही पवार कसं दूर करणार हेही पाहावं लागेल. आता वेळ झालीये पोल सेंटरला जाण्याची. तिथं आपण पाहणार आहोत कौल महाराष्ट्राचा. आजचा आपला प्रश्न होता, शपथविधीनंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत जाणार, होणार जाहीर सत्कार, बारामती कोणाची? शरद पवारांची म्हणणारे 72% तर 28% म्हणत आहेत अजित पवारांची. हा ट्विटरवरचा पोल आहे. यूट्यूबवर एकूण 37,000 मतं आहेत. 83% लोकांनी म्हटलंय शरद पवार, फक्त 17% लोकांचं म्हणणं आहे अजित पवार. एका जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की नगरसेवकांना आमदार व्हायचंय, आमदारांना मंत्री व्हायचंय, मंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायचंय, म्हणजेच प्रत्येक नेत्याला प्रमोशन हवंय. गडकरींनी केलेलं वक्तव्य आणि पार्श्वभूमी जरा वेगळी होती.
मात्र कोणत्याही नेत्याला राजकीय महत्वाकांक्षा असतातच. हेच महाराष्ट्रानं वेळोवेळी पाहिलंय. अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा त्यांच्या पहिल्याच सभेत बोलून दाखवली होती. त्यावर सुप्रिया सुळेंनी 0 आवरमध्येच भाष्यही केलं होतं. त्यातच आता अजित पवारांचा बारामती दौरा, शरद पवारांचा कोल्हापूर दौरा, रोहित पवारांचे अजित पवार गटावरचे आरोप आणि सुप्रिया सुळेचं दादा नेते म्हणत केलेलं वक्तव्य, सगळं पाहिलं तर बारामतीत याचे उत्तर मिळेल का हे शनिवारीच कळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.